नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण आणि सखोल माहितीच्या मालिकेमधला हा 11वा भाग आहे. म्हणजेच आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 11व्या राशीची, कुंभ राशीची. काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, गुणधर्म, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य, करिअर तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा सखोल माहिती आपण करून घेणार आहोत. त्यामुळे ही राशी संपूर्णपणे समजायला अधिक सोपं जाईल. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया कुंभ राशीबद्दलची संपूर्ण, विस्तृत आणि सखोल. कुंभ राशी ही शनी ग्रहाच्या अंमलाखाली येणारी राशी असून राशीचा वर्ण शूद्र आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये अगदी सहजपणे रममान होणारी ही राशी आहे. पडेल ते काम करण्याची या मंडळींची नेहमीच तयारी असते परिपूर्णपणे. मात्र शनी ग्रहाची राशी असल्यामुळे स्वतःच्या मनमर्जीने आणि स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या पद्धतीने ही मंडळी आपलं काम करतात. कुणाच्याही सांगण्यावरून काम करणं यांना जमतच नाही, कारण काहीशा स्वतंत्र स्वभावाच्या पिंडाची ही राशी आहे. आपल्या बुद्धीला पटलं तरच काम करायचं असा काहीसा या मंडळींचा खाक्या असतो. कामासाठी कोणीही त्यांच्याबरोबर जोर जबरदस्ती करू शकत नाही. राशीचक्रातली ही 11वी राशी असल्यामुळे पुरुष स्वभावाची ही राशी आहे. त्यामुळे आपल्या विचारांशी, आपण घेतलेल्या निर्णयाशी बऱ्याचदा फार ठाम भूमिका घेणारे असतात. त्यामुळे काही वेळेला यांना व्यवहारात नुकसान सुद्धा सोसावं लागतं, परंतु याचं यांना काहीच वाटत नाही व त्यावर जास्त विचार पण करत बसत नाहीत. झालं गेलं आणि गंगेला मिळालं असा काहीसा या मंडळींच्या मानसिक स्वभावाचा सूर असतो. ही मंडळी विज्ञानवादी आणि संशोधक वृत्तीची असतात. या राशीचं नामाक्षर स, ग आणि द या अक्षराने सुरू होणारं असतं. तर या कुंभ राशीमध्ये धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा ही नक्षत्रे येतात. मकर राशीमध्ये आपण पाहिलं की शनी ग्रह हा दूरदृष्टीने विचार करण्याचं काम करतो. तसे कुंभ राशीचा ग्रह सुद्धा शनीच आहे. पण हा शनी ग्रह दूरदृष्टीचा कारक आहेच, परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन करण्याची प्रवृत्ती या कुंभ राशीमध्ये हा शनी जास्त प्रमाणात देतो. त्यामुळे कुंभ राशीची मंडळी ही आधुनिक विचारसरणीची असतात. तर यांना आधुनिक तंत्रज्ञान, सायन्स यामध्ये विशेष रस असतो. नवीन व आधुनिक युगानुसार वागायला आणि स्वतःमध्ये बदल करायला या मंडळींची काहीच हरकत नसते. कुंभ राशी ही वायुतत्वाची राशी असल्यामुळे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असून विज्ञानाच्या नवनवीन गोष्टी सतत आणि नेहमी शिकायला, समजून घ्यायला यांना अगदी मनापासून आवडतं. त्यासाठी त्यांचं वय कधीही आडवं येत नाही. अगदी वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा, म्हणजे उत्तरार्धामध्ये सुद्धा नवीन काही शिकण्याची यांची तयारी असते. यांच्या स्वभावाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे ही मंडळी ऐनवेळी कसं वागतील याचा काही नेम नसतो आणि म्हणूनच यांचा राग रंग पाहून त्यांच्याशी बोलावं लागतं. कधी कधी ही मंडळी स्वतःच्याच विचारामध्ये इतकी गढून जातात की समोरच्या माणसाला वाटू शकतं की ही मंडळी आपल्याकडे लक्षच देत नाहीत की काय, परंतु त्यांचं तसं नसतं. तर ही मंडळी नेहमीच समोरच्याच्या बोलण्याचा अंदाज घेऊन त्यावर मनात त्या विषयाचे व समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचे मनोविश्लेषण करत असतात. कारण अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे मानसिक चित्र रेखाटणं हा त्यांच्या स्वभावाचा मूळ पिंड आहे. जुन्या रूढी आणि परंपरा यांच्यापासून थोड्या हटकून वागणाऱ्या ह्या राशीची मंडळी असतात, परंतु या परंपरामधील आधुनिक विज्ञान शोधायला मात्र यांना आवडतं आणि तसा त्यांचा प्रयत्न सुद्धा असतो. मात्र एकदा का त्यांना आपल्या जुन्या रूढी, परंपरा यातलं आधुनिक शास्त्र, सायन्स समजलं की मात्र या रूढी मानायला त्यांची पूर्ण तयारी आणि सहकार्य सुद्धा असतं. जसे काही शुभ गुणधर्म राशीमध्ये असतात, तसेच यांच्याही कुंडलीमध्ये जर शनी ग्रह म्हणजे अशुभही असतात, तर अशुभ स्थितीमध्ये जर शनी असेल तर स्वभावामध्ये तिरसटपणा आढळतो, स्वतःच खरं करण्याचा हट्टीपणा राहतो. जीवनात कौटुंबिक समस्याही या मंडळींच्या खूप राहतात, किंबहुना यांचं कुटुंबाकडे काही कारणांमुळे दुर्लक्ष सुद्धा होतं. काहींना तर लग्न करण्याचा, संसार करण्याचा विचारच करवत नाही. काहींच्या बाबतीमध्ये संतती होण्यामध्ये असंख्य अडचणी उद्भवतात, त्वचेचे आजार होतात, सतत आजारी पडणं असा अनुभव येतो शनी पत्रिकेत अशुभ असेल तर. ही मंडळी बऱ्यापैकी विज्ञानवादी वैचारिक बैठक असल्यामुळे नवीन विज्ञान, तंत्रज्ञान शिकून घेण्याकडे यांचा नेहमी कल असतो. त्यामुळे ही मंडळी इंजिनिअरिंग आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपलं बस्तान फार चांगलं बसवतात.
ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, रोबोटिक इंजिनिअरिंग, स्पेस सायन्स, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, वैज्ञानिक संशोधन R&D, वैज्ञानिकपणा अशा विविध क्षेत्रातील रिसर्च यामध्ये यशस्वी होण्यासाठी असलेली बुद्धिमत्ता या राशींच्या जातकांमध्ये प्रचंड असते. तसेच शेअर मार्केट ॲनालिसिस, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटिंग, टॅक्स कन्सल्टिंग हे विषय सुद्धा कुंभ राशीला बऱ्यापैकी चांगल्या रीतीने भावतात. त्यामुळे कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनी करिअरसाठी अशा विषयांचं शिक्षण घेणं उत्तम राहतं. विद्याभ्यासातील प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी अंगावर गणेश रुद्राक्ष सुद्धा वापरणं त्यासाठी उत्तम राहतं. आजारपणाच्या बाबतीमध्ये पायाची दुखणी, हाडांचे आणि दाताचे विकार, केस गळणं, कॅल्शियमची कमतरता आणि कफापासून होणारे आजार, सर्दी, खोकला, कफ, व्हायरल इन्फेक्शन, तसेच श्वसनाचे आजार, दमा, TB, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, पाण्यातील बदलामुळे होणारे आजार किंवा दूषित पाण्यामुळे होणारे आजार, थंड पाण्यामुळे होणारे आजार यांना नेहमीच सांभाळावे लागतात, कारण यांची प्रकृती ही कफाची असते. यांनी थंड पदार्थ त्यामुळेच वर्ज्य केल्यास कुंभ राशींसाठी उत्तम राहतं. यांच्यासाठी उपासनेचा विचार करता कालभैरवाची उपासना सर्वोत्तम ठरते. तर रोज शनिग्रहाच्या कोणत्याही मंत्राचा पाठ करू शकतात. कालभैरव अष्टक रोज किंवा शनिवारी, तसेच हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र या मंडळींनी अवश्य पठण करत राहावं. कुंभ राशीच्या मंडळींनी आपल्या पूजास्थानामध्ये कालभैरव यंत्र आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र हे अवश्य ठेवून त्याचं रोज मनोभावे दर्शन घ्यावं. तर मंडळी, ही होती कुंभ राशीबद्दलची माहिती. आता आपण ह्या कुंभ राशीमध्ये येणाऱ्या 2.25 नक्षत्रांची माहिती घेणार, म्हणजे 3 नक्षत्र, धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपद ही जी नक्षत्र येतात. तर त्यापैकी सर्वप्रथम आपण धनिष्ठा नक्षत्राबद्दल माहिती करून घेऊया. हे धनिष्ठा नक्षत्र राक्षसगणी असून शेवटचे 2 चरण कुंभ राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे या नक्षत्रावर शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा प्रभाव सर्वाधिक असतो. या नक्षत्राचं बोधचिन्ह ढोल म्हणजे मृदुंग, व त्याचमुळे या व्यक्तींवर संगीत क्षेत्रातील संबंधित कला क्षेत्राचा फार मोठा प्रभाव जाणवतो. या संगीत क्षेत्रामध्ये विशेष आवड या मंडळींमध्ये राहते. आणि या नक्षत्राची देवता आहे अष्टवसू, जी प्रतिष्ठा, सौभाग्य, धनधान्याची समृद्धी, मान सन्मान यांचा कारक मानली जाते. त्यामुळे या सर्वांचा शुभ प्रभाव या नक्षत्रातल्या मंडळींवर असतोच. अपह, ध्रुव, धारा, अनिल, सोम, अनंत, प्रत्युषा आणि प्रभास हे 8 वसू आहेत, ज्यांना देवाप्रमाणे शुभकारक देवता म्हणून समजलं जातं. त्यामुळे ही मंडळी दृढ विचारांची आणि ऊर्जावान सुद्धा असतात. मंगळाचा प्रभाव शिवाय या मंगळाचा प्रभाव असल्यामुळे साहस, नेतृत्व गुण, गतिमान यांचा संबंध सुद्धा यांच्यामध्ये दिसतो. अर्थात मूळ कुंडलीमध्ये जर मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर स्वभावामध्ये तितकाच रागीटपणा जास्त वाढतो, धडसड वृत्ती वाढते, स्वाभिमाना म्हणजेच अहंकार वाढतो, स्वतःचं खरं करण्याचा प्रभाव जाणवतो. मात्र शुभ मंगळ ग्रह उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य, धारिष्ठ हे गुणधर्म निर्माण करतो. गा, गी, गु, गे ही अक्षरे या नक्षत्राच्या अंमलाखाली येतात. धनिष्ठा या शब्दाचाच अर्थ मुळातच धनवान असा होतो. त्यामुळे या नक्षत्रातल्या व्यक्ती चांगल्या धनवान असतात. त्याचबरोबर शनीची व्यवहार कुशलता, दूरदृष्टी, शिस्त, काटेकोरपणा, तर मंगळ ग्रहाची ऊर्जा, धैर्य, धाडस या मंडळींच्या अंगी असल्यामुळे सतत कार्यामध्ये झोकून देणं, मग्न राहणं यांना आवडतं. कष्ट करण्याची, सर्वतोपरी कष्ट करण्याची यांची वृत्ती असल्यामुळे कामातील यश सुद्धा या मंडळींना खूप चांगलं मिळताना दिसतं. तसेच याच सर्व कारणांमुळे व्यापार उद्योगांमध्ये सुद्धा यांना रस असतो. यांचं कार्यक्षेत्र पाहिलं तर यांना संगीत, कला या क्षेत्रामध्ये आवड, गती आणि प्रगती असते. त्यामुळे ही मंडळी गायक, गीतगार, संगीतकार, नाट्य, सिनेमा यामधील कलाकार होऊ शकतात. शिवाय बँकिंग, अकाउंटिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट्स, त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट्स आणि इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, शेतीतलं तंत्रज्ञान, खाणकाम, मातीकाम, बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारे, त्याचप्रमाणे बांधकामाच्या विविध अंगाची कामं करणारी, मातीकाम, मशिनरी, ऑटोमोबाईल, गाड्यांचं गॅरेज चालवणारे, आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक अशा विविध क्षेत्रामध्ये या मंडळींचं करिअर होण्याची संधी अतिशय उत्तम असते. शनीचा प्रभाव असल्यामुळे पेट्रोलियम पदार्थ, लोखंड, तेल या संबंधित कार्यक्षेत्र सुद्धा यांना अनुकूल राहतं.
आधुनिक विज्ञानाची सुद्धा यांना खूप चांगली आवड असते. मंगळाचा प्रभाव असल्यामुळे संरक्षण क्षेत्र जसे की मिलिटरी, पोलीस, अंगरक्षक, अग्निशामक दल यामधली नोकरी, कामधंदा हा सुद्धा यांना भावतो, यश देतो. ॲथलेटिक, शरीरसौष्ठव, योगा, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यांची चांगली पकड असते. शल्यचिकित्सा, आध्यात्मिक गुरु, समुपदेशक, ज्योतिष, वास्तू यामधील सल्लागार, तर काही वेळेला अघोरी विद्याचे सुद्धा जाणकार होऊ शकतात. यांच्या आरोग्याचा विचार केला तर उष्णतेचे आजार, पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष, रक्तन्यूनता हे आजार मात्र या मंडळींना फार सांभाळावे लागतात. त्यानंतरचं नक्षत्र येतं ते म्हणजे या राशीतलं शततारका नक्षत्र. या नक्षत्राचे चारही चरण म्हणजे हे संपूर्ण नक्षत्र कुंभ राशीमध्ये येतं. याचं नामाक्षर आहे गो, सा, सी, सु या अक्षरावरून सुरू होणार. या नक्षत्रावरती जो स्वामी ग्रहाचा अंमल आहे तो आहे राहू आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह अर्थातच शनी. त्यामुळे राहू आणि शनी या दोघांच्या अंमलाखाली येणारं हे शततारका नक्षत्र आहे. आणि या नक्षत्राची देवता आहे वरुण देवता. वरुण म्हणजे जलदेवता, म्हणून याला जलाशय आणि महासागराशी जोडलं जातं. सागराची जशी अथांगता असते तशीच यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा असते आणि अगदी सागराप्रमाणे या नक्षत्राच्या पोटात अनेक प्रकारची रहस्य, गुप्तता, ज्ञान यांची सुद्धा अथांगता असते, समृद्धता असते. तसेच या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू जो अशाच प्रकाराने गुप्तता, रहस्यता, तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कारग्रह जो आहे, त्यामुळे या नक्षत्रावर जारण-मारण, वशीकरण, तंत्रविद्या यासारखी सुद्धा कामं केली जातात. या नक्षत्राचा गण राक्षस आहे, त्यामुळे हे नक्षत्र अशुभ समजलं जातं. कारण या नक्षत्राला पंचक नक्षत्र असंही म्हणतात आणि पंचक नक्षत्रावर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. असं असलं तरी या नक्षत्राचं जे नाव आहे शततारका म्हणजे अमृताने भरलेले 100 घडे आणि म्हणूनच या व्यक्ती आरोग्यवान व दीर्घायुष्य समजल्या जातात व स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग, सावध असणाऱ्या असतात. या नक्षत्रातील लोकांना इतर लोकांमध्ये जास्त मिसळायला आवडत नाही, एकटं राहायला यांना जास्त पसंत असतं. त्यामुळे यांच्याबद्दल एक प्रकारची गूढता, रहस्यता आजूबाजूच्या लोकांमध्ये असते. समोरच्यावर एकदम पटकन ही मंडळी विश्वास नाही ठेवत, स्वभावाने थोडी शंकेखोर असतात असं म्हणायला हरकत नाही. एकटे राहण्याच्या यांच्या या स्वभावामुळे कधी कधी काही मानसिक भ्रमात ही मंडळी जगत राहतात. त्यामुळे काही वेळेला मानसिक रोगाला, अनारोग्याला सुद्धा बळी पडतात. आपल्या सुरक्षित आणि सुरक्षिततेप्रती अत्यंत सावधान असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे ही मंडळी उत्तम चिकित्सक सुद्धा असतात, विशेष करून मेडिकल ह्या विषयामध्ये, आरोग्याच्या संदर्भात. परंतु त्यांच्या या स्वभावामुळे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य मात्र बऱ्याचदा हरवून बसताना दिसतात. या नक्षत्राचं चिन्ह 100 तारे सामावून घेणारं एक मोठं वर्तुळ. स्वभाव सुद्धा काहीसा असाच असतो. ज्याप्रमाणे हे 100 तारे आपल्यात सामावलेले असतात, त्याचप्रमाणे कित्येक कित्येक रहस्यमय गोष्टी या मंडळींच्या बुद्धीत, स्वभावात आणि यांच्यामध्ये सामावलेल्या असतात. ज्या गोष्टी सहजपणे इतर लोक जाणू शकत नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी यांच्यामध्ये असतात. दुसऱ्यांची रहस्य सुद्धा ही मंडळी स्वतःकडे अगदी सुरक्षित सुद्धा ठेवतात. या मंडळींच्या कार्यक्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर या शततारका नक्षत्रातील मंडळींसाठी वैद्यकीय क्षेत्र जास्त उपयुक्त ठरतं. औषध, केमिकल यांची निर्मिती, केमिस्ट, दारू यासारख्या केमिकल संबंधित गोष्टी, दुकानदारी, व्यवसाय, डॉक्टर, केमोथेरपिस्ट, भूलतज्ञ, त्याचबरोबर गुप्तचर विभाग, जादूगार, हिप्नॉटिस्ट, गूढ आणि गुप्तविद्या, ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र त्या संदर्भात आणि जलाशयाच्या संदर्भातलं कार्य, नाविक, नेव्ही यामधली एखादी नोकरी किंवा कार्य, त्याचबरोबर मेकॅनिक, विमानविद्या, पायलट, अंतरिक्ष संबंधित अभ्यास, ॲस्ट्रॉनॉट आणि संरक्षण विभाग सुद्धा याच नक्षत्राच्या अंमलाखाली येतो किंवा त्यामधलं कार्य आणि करिअर यांना जास्त भावतं. यानंतर नक्षत्र येतं पूर्वा भाद्रपदा. या नक्षत्राचे 3 चरण कुंभ राशीत आणि उरलेलं 1 चरण मात्र पुढच्या राशीमध्ये जातो. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे गुरु, म्हणजेच या नक्षत्रावर गुरु आणि शनी या ग्रहांचा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे या नक्षत्राची देवता आहे अज एकपाद. हे भगवान रुद्र म्हणजे शिवाचंच एक स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या जातकांसाठी शिवाची आराधना आणि उपासना जास्त महत्त्वाची ठरते.
हे एक पायाचे व अग्नीचे असं प्रतीक स्वरूप आहे व या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे पलंगाचे पहिले 2 पाय. परंतु मंडळी, हा पलंग साधा नाही, ज्यावर मृत व्यक्तीला घेऊन जातात असा पलंग. त्यामुळे मृत्यू आणि झोप या 2 गोष्टींशी जोडून या नक्षत्राचा अभ्यास केला जातो. असं असलं तरी पूर्व भाद्रपदा याचा शाब्दिक अर्थ शुभ लक्षणी पायगुणाची व्यक्ती असा होतो. त्यामुळे या व्यक्ती एकाच वेळी अत्यंत विनाशकारी, त्रासदायक, तर दुसऱ्या क्षणी अत्यंत सच्छील, संस्कारी, सुसंस्कृत असतात. त्यामुळे या व्यक्ती 2 चेहऱ्याच्या भासतात, 2 व्यक्तिमत्वाच्या भासतात. एका बाजूला अत्यंत संस्कारी तर दुसऱ्या बाजूला अत्यंत विनाशकारी जाणवतात. परिस्थितीनुसार एका व्यक्तिमत्वाकडून दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे सहज स्वतःला बदलू शकणाऱ्या या व्यक्ती असतात. त्यामुळे यांच्यातील अपराधिक व्यक्तीला लवकर ओळखता येत नाही. एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं ये लोग, अशा हिंदी गाण्याप्रमाणे ही मंडळी भासतात. त्यामुळे या नक्षत्राचा खूप अभ्यास करावा लागतो. या नक्षत्राचं नामाक्षर से, सो, दा, दी याने सुरू होणारं असतं. या नक्षत्राची देवता अजेक चरण म्हणजे अज एक चरण हा काहीसा अशुभ कार्य करणारी देवता समजली जाते. त्यामुळे असेच काहीसे अशोभनीय गुणधर्म काही वेळेला या व्यक्तींमध्ये आढळतात, अर्थात पूर्ण पत्रिकेचा अभ्यास करून. परंतु या अशुभ देवतेबरोबर या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु याचाही संबंध येतो. त्यामुळे काही शुभ परिणाम, शुभ लक्षणं सुद्धा हे नक्षत्र देतं. जसे की एखाद्या नवीन शुभ कार्याच्या निर्मितीसाठी कधी कधी काही गोष्टींचा नाश करणं अपरिहार्य असतं. अगदी तसेच काहीचे अशुभ कार्य परंतु काही शुभ परिणाम निर्मितीसाठी करणारे हे नक्षत्र आहे. ही मंडळी सकारात्मक कार्यात सुद्धा यांचा चांगला सहभाग देत असतात. तांत्रिक मार्गात अघोर कष्ट घेऊन साधना, उपासना करण्यात ही मंडळी पुढे असतात. कठोर तपस्या करण्यात यांना विशेष आवड असते. ही मंडळी कोणत्याही प्रकारचं कार्य करण्यात हुशार सुद्धा असतात. परंतु समोरच्याला गाफील ठेवून किंवा त्यांच्यासमोर अडाणीपणाचं नाटक करून आपलं कार्य मात्र करून घेतात, आपलं उद्दिष्ट साध्य करून घेतात. यांच्या कार्यक्षेत्राबद्दल म्हणायचं झालं तर अगदी याचे हे पलंगाचे पुढचे 2 पाय जे स्मशानाचं कार्य दाखवतात, जसे की शववाहिनी, दाहसंस्कार कार्य, स्मशानाची देखभाल, शवविच्छेदन इत्यादी कामं या नक्षत्राच्या अंमलाखाली येतात. तसेच तांत्रिक विधी, अघोरी विद्या, गुप्त मार्गातील कार्य, गुप्तचर विभाग, जादूटोणा, जादूगार, विषारी द्रव्यांचा व्यापार किंवा त्यातलं काम, केमिकल्स, दारू, त्याचप्रमाणे हे चांगले कलाकार सुद्धा असतात. संरक्षण विभाग, पोलीस किंवा सैन्यातील अधिकारी वर्ग ही सुद्धा क्षेत्रे यांना भावतात. तसेच सोनार काम, लोहार काम म्हणजे हत्याराशी संबंधित कामं, मशीन, गाड्या यांचे स्पेअर पार्ट्स बनवणं किंवा रिपेअर करणं त्या संदर्भातली कामं. तसेच हे चांगले क्रिमिनल पत्रकार, रहस्यमय कादंबरीकार, गुप्तहेर सुद्धा होऊ शकतात. या नक्षत्रावर आणि या नक्षत्राचा आरोग्याचा जर विचार केला तर वजन वाढणं, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी आणि वजन वाढीमुळे होणारे आजार जसं की मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकार या संदर्भात यांना प्रचंड काळजी घ्यावी लागते. तर मंडळी, ही होती आपल्या कुंभ राशीची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याकरता अवश्य आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं अप्रतिम कलेक्शन असलेलं पुस्तक म्हणजेच चैतन्य लहरी. भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 या आमच्या संपर्क नंबरवर, जो नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो, 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला जो ग्रंथ आहे हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. आपल्या वास्तूमधली असणारी शुभ ऊर्जा कार्यान्वित करण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर शुभ स्थितीमध्ये किंवा शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची असलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष आणि आपल्या वास्तूमध्ये आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र,
सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, अशी बरीचशी यंत्र, दक्षिणावर्ती शंख आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर बुक करा. तसेच कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन सजेशन्स ज्योतिषशास्त्रामधलं किंवा आपल्या करिअरबद्दल, आपल्या राशीबद्दल सखोल माहिती करून घ्यायची असल्यास अवश्य ऑनलाईन पद्धतीने आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन करतो, त्यामुळे अगदी देशातून परदेशातून आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे संपर्क साधून आपलंही मार्गदर्शन घेऊ शकता. सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य 9892156163 या नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाते. ती माहिती समजून घ्या आणि अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, अशी ही कुंभ राशी आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये राशी चक्रातली शेवटची म्हणजे 12वी राशी मीन राशी याबद्दल सुद्धा जाणून घेण्यासाठी अवश्य पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.